नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक हा रूममध्ये येतो आणि त्याला सुखदाने प्रपोज केल्याचे क्षण आठवतात आणि तेव्हा तो ड्रावरमधील डायरी घेतो आणि त्यातील आनंदीचा फोटो बघून त्याला जेव्हा आनंदी ही त्याला प्रपोज केलेले असते की मी सार्थक सर तुमच्यावर खूप खूप प्रेम करते, आय लव्ह यू सार्थक सर, हे सर्व क्षण आठवतात. आणि त्याच वेळेस आदर्श हा सार्थक मागे रूममध्ये येतो. आदर्श म्हणतो की सार्थक म्हणतो की आता मी यावेळी कुणाशी नाही बोलू शकत, प्लीज भाई आपण नंतर बोलूयात, प्लीज तू इथून जा. आदर्श म्हणतो की सार्थक तू रागावलंस का? तेव्हा सार्थक म्हणतो की मलाच कळत नाही की नेमकं हे काय चालले ते. भाई ऐक ना, आपण नंतर बोलूयात, तू प्लीज आत्ता जा. तर आदर्श म्हणतो की अरे आता हीच बोलण्याची वेळ आहे. आणि अशाच वेळी मनातील खऱ्या भावना बाहेर येतात. काय सार्थक तू कसला विचार करतोस आणि हे मला जाणून घ्यायचे, हे बघ तू सुखदाला होकार देवा असे तर मी म्हणत नाहीच, तो निर्णय तुझा स्वतःचा असेल आणि तुझ्या मनात नेमकं काय चाललंय हे जर मला कळले तर मी तुला काही सुचवू तर शकेल ना. तेव्हा सार्थक म्हणतो की भाई माझेच मला कळत नाही की नेमकं काय चाललंय ते. तेव्हा आदर्श म्हणतो की अरे सार्थक, अरे यात कळण्यासारखं काय आहे, एक मुलगी तुला स्वतःहून प्रपोज करते, चांगली मुलगी आहे, दिसायला सुद्धा सुंदर आहे आणि तुझी मैत्रीण सुद्धा आहे, ती तुला समजून घेऊ शकते, घरच्यांची जबाबदारी घेऊ शकते, मग अजून नेमकं तुला काय हवं असतं. तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघ भाई मी आनंदीला नाही विसरू शकत आणि काही झाले तरी आनंदीच माझ्या आयुष्याचा भाग असणार, हे सत्य आहे आणि ते मी नाही विसरू शकत. आदर्श म्हणतो की एवढंच तर हे सत्य सुखदाला सुद्धा माहिती आहे. सार्थक म्हणतो की भाई तुला कसे कळत नाही की मी सुखदाला जर होकार दिला तर आनंदीला फसवल्यासारखे होईल, धोका दिल्यासारखे होईल आणि ते मी नाही करू शकत. तर आदर्श म्हणतो की हे बघ तुला ते सिरियसली वाटते का आणि 6 वर्ष झाले तू तिच्याशी एकनिष्ठ आहे आणि सुखदा जर तुझ्या लाईफ मध्ये आली नसती तर तू हा विचार सुद्धा करू शकला नसता. अरे सार्थक तू आनंदीला नाही फसवत. तेव्हा सार्थक म्हणतो की एक सेकंद, मी तुझे ऐकले आणि सुखदाला होकार दिला, मग उद्या आनंदी परत येईल तेव्हा मी काय उत्तर द्यायचे. तेव्हा आदर्श म्हणतो की यासाठी जर तू थांबणार असेल तर ठीक आहे, ते योग्य आहे तुझे, तू अगदी बरोबरच करतो आणि जर आनंदी परत आली नाही तर. तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी परत येणार नाही हा विचारच मला मान्य होत नाही. तर आदर्श म्हणतो की मग तू आयुष्यभर असंच बसत राहणार का? अरे सार्थक तुला का दिसत नाही की घरी सर्वांची काय अवस्था झाली ती, फक्त तू स्वतःचाच विचार करणार का? इतका सेल्फी झालास का तू? मी तुला एक किस्सा सांगतो की काही महिन्यापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आला होता आणि त्याला एक छोटीशी जखम झाली होती. मी त्याची मलमपट्टी केली, औषध दिली आणि त्याला घरी पाठवले. तर तो पेशंट काही दिवसांनी परत आला आणि म्हटला डॉक्टर साहेब माझी जखम अजून बरी नाही झाली. परत मलमपट्टी केली आणि परत काही दिवसांनी तो आला आणि परत म्हटला की तो जखम बरीच झाली नाही म्हणून माझ्या लक्षात आले की तो माणूस त्या जखमेवरची खपली स्वतःच्या नखेने काढत होता, कारण त्याला ती जखम बरी होऊन द्यायचीच नव्हती. तेव्हा सार्थकच्या तर डोळ्यात पाणी येते आणि तो म्हणतो की तू भाई माझी अवस्था समजूनच घेऊ शकत नाही आणि तो रडतच बेडवर बसतो, आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. तर आदर्श पुन्हा त्याच्या जवळ येतो आणि सार्थकला विचारतो की यात नेमकं काही समजून घ्यायचंय, सुखदा वाईट मुलगी आहे का आणि तिच्यापासून तू काही लपवलेस का, तिने सुद्धा तुझ्यापासून काही लपवले का? तेव्हा सार्थक नाही म्हणतो. तर आदर्श त्याला रागवून म्हणतो की मग काय प्रॉब्लेम आहे? अरे सार्थक आयुष्य पुन्हा अशी संधी नाही देत, तू तिच्याशी मैत्री तोडशील या भीतीने ती तुला न सांगता निघून जाणार होती. एवढा ती मुलगी तुझा विचार करते आणि तू फक्त स्वतःचा पास्ट असा कुरवाळत बसलाय. हे बघ सार्थक, जरा जरी होप्स असतात की आनंदी परत येईल म्हणून तर मी स्वतः तुला हा निर्णय घ्यायला सांगितलेला नसता. आता तरी आयुष्यामध्ये तू योग्य निर्णय घेशील अशी मी तुझ्याकडून अपेक्षा करतो आणि यापुढे मी तुला आता एकही शब्द नाही बोलणार. येतो मी, असे बोलून आदर्श बाहेर निघून जातो आणि त्याच वेळेस सार्थक हा आदर्शला थांबवतो. तेव्हा आदर्श दरवाजात थांबतो आणि सार्थक आदर्शला म्हणतो की भाई मला नाही वाटत की मी हे सर्व करू शकेन. तर आदर्श काही बोलता बाहेर निघून जातो. तेव्हा सार्थक खूप रडत असतो. त्यानंतर इकडे सुखदा ही आरशासमोर उभी राहते आणि खरंच मी सार्थकला आज चक्क प्रपोज केले, मनातील तू बोललीस म्हणून ती स्वतःचीच कौतुक करत असते. आणि तेव्हा तिच्या लक्षात येते की कल्याणी ताईला हे सर्व सांगावे लागेल म्हणून ती लगेच कल्याणी ताईला फोन करते. तेव्हा आनंदी फोन उचलते आणि सुखी मॅडम बोला असे म्हणते. तर सुखी इतकी खुश असते आणि अगो कल्याणी ताई फायनली खडूसला मी प्रपोज केलेच. ते ऐकून तर आनंदी म्हणते की वाव आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं पण तुझा खडूस काय बोलला? तर सुखी म्हणते की काहीच नाही,
तो काहीच बोलला नाही, पण कल्याणी ताई त्याचे उत्तर काही पण असून दे, पण मला मात्र खूप जाम भारी वाटते, कारण मी माझ्या मनातील बोलून मोकळी झाली. मी फायनली यार त्याला प्रपोज केले. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघ सुकी, मला 100% खात्री आहे की तो नक्की तुला हो म्हणेन. मी तुला म्हटले ना की तुझ्यासारख्या मुलीला कोणीही नाही म्हणू शकत नाही. तेव्हा सुकी इतकी खुश होऊन म्हणते की जर असेच झाले तर मी तुला खूप मोठी पार्टी देईन. आनंदी म्हणते की मॅडम मी तुमच्याकडून पार्टी तर घेणारच आहे. सुकी इतकी खुश असते. चल ओके बाय करून ती फोन ठेवते. त्यानंतर आनंदी फोन ठेवल्यानंतर सार्थकचा फोटो हातात घेते आणि सुखदासाठी तर मला आनंदी व्हायला हवे. तू मला असे अस्वस्थ झाल्यासारखे का वाटत असेल? सारखा सार्थक सरांचा विचार माझ्या मनात काय येत असेल? म्हणून एकटक ती सार्थकच्या फोटोकडे बघत असते. त्यानंतर इकडे इतकी सुकी खुश होते आणि आपल्या टेडीला हातात घेऊन उड्याच मारत असते आणि टेडीला म्हणत असते की अरे मी इतकी खुश आहे टेडी बाबा की कोणी माझे आयुष्य जरी मला आज मागितले मी तसेच देऊन टाकेल. आय एम सो हॅपी. आणि तेवढ्यात आदर्श तिच्या मागून येतो आणि तो तर खूप नाराज झालेला असतो. तो म्हणतो की सुकी, तर सुकी म्हणते की 1 मिनिट ब्रो, आणि तू नेमकं काय बोलणार? की सार्थक नेमकं काय म्हटला हे तू सांगणार ना? अरे यार मग सांग ना लवकर, ऐकण्यासाठी कान फार आतुर झालेत. सांग ना सार्थक काय म्हटला? तर आदर्श इतका नाराज होतो आणि तो नाही म्हणला असे सांगतो. तेव्हा सुकीच्या डोळ्यात पाणी येते आणि सुकी म्हणते की काय? तर आदर्श म्हणतो की सुकी तो तुला नकार देणार आहे आणि सुकी खरं तर हे माझ्यासाठी सुद्धा अनअपेक्षित आहे, हर्ट होणारी गोष्ट आहे, पण सुकी प्लीज तू. तर सुकीच्या डोळ्यात पाणी येते. सुकी म्हणते की म्हणजे माझं पहिलंच प्रेम अधुरं राहिलं. आदर्श म्हणतो की सुकी प्लीज तू स्वतःला सांभाळ. तर सुकी म्हणते की अरे ब्रो मी नाही रडत ब्रो, मी ठीक आहे आणि हे बघ माझे त्याच्यावर प्रेम होते आणि मला ते व्यक्त करायचे होते आणि ते प्रेम मी माझे व्यक्त केलं आणि तशी आता माझी काही अपेक्षा नाहीच. नकार पचवण्याची सुद्धा माझी तयारी होतीच. इट्स ओके. आणि ब्रो आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्याच्या समोर आपलं फक्त प्रेम आपण व्यक्त करू शकतो, बस तेवढेच आपल्या हातात असते. आणि जी आमची ही छान मैत्री आहे, जे हे गोड नातं आहे ते मला तुटून द्यायचे नाही, त्याची काळजी मी घेणार. तेव्हा आदर्श सुद्धा डोळे भरून येतात. तर सुकी म्हणते की अरे ब्रो तुझे का डोळे भरून आलेत? आदर्श म्हणतो की सुकी मी समजू शकतो. तर सुकी म्हणते की अरे आपल्याला आयुष्यात जे हवंय ते मिळतं असे नाही, म्हणून तर याला लाईफ म्हणतात. तेव्हा आदर्श तिला सॉरी करत असतो. सुकी स्वतःचे दुःख आवरत म्हणते की अरे ब्रो, आणि ती सुद्धा आदर्शच्या मिठीत येऊन खूप रडत असते. तर सार्थक त्या दोघांचे सर्व बोलणे ऐकतो आणि रूम मध्ये येऊन आनंदीचा फोटोकडे बघत खूप रडत असतो. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा सार्थकचा फोटो बघत असते आणि सर 6 वर्ष झालीत, मला माहिती आहे की तुम्ही माझी वाट बघत असाल, पण आता माघारी येणे अशक्य आहे हो मला. सार्थक सर मला माफ करा, मी जरी आयुष्यभरासाठी तुमची असली आपल्यात हा विरह कायमचा असेल. त्यानंतर इकडे आनंदीचा फोटो सार्थक बघत असतो आणि आनंदी मी काय करू, तुमची वाट मी बघणे नाही थांबवणार. तुमच्या आठवणीत अख्खे आयुष्य मी काढू शकतो. एकतर माझ्या हट्टामुळे सर्वांना घरच्यांना त्रास व्हायला लागला, घरातील वातावरण माझ्यामुळे खराब असते, माझ्या हट्टामुळे मी सर्वांचे आयुष्य सुद्धा बर्बाद करतो. आनंदी मी काय करू, आणि माझं आयुष्य मी तुमची वाट बघण्यातच घालवू शकतो, पण घरच्यांना मी माझा त्रास नाही देऊ शकत, त्यांना सुद्धा मला असे दुःखात नाही बघवत. पण आनंदी मला त्यांचा सुद्धा त्रास थांबवावा लागेल. इथून पुढे आता मला माझ्या घरच्यांसाठी जगावे लागेल, इथून पुढे त्यांच्या आनंदासाठी मला जगायला हवे. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा सार्थकच्या फोटोकडे बघत म्हणते की सार्थक सर तुम्ही माझ्यासाठी कुणाला दुखवणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे, आणि जर नशिबाने कधी आपली भेट झालीच तेव्हा तुम्हाला मला अगदी घट्ट मिठी मारायची. आणि आनंदी तो फोटो आपल्या हृदयाशी धरून खूप रडत असते. त्यानंतर इकडे सार्थक सुद्धा आनंदीचा फोटो आपल्या हृदयाशी धरतो. एक अशी शेवटची मिठी असायला पाहिजे म्हणून तो सुद्धा आनंदीच्या विरहासाठी खूप रडत असतो. त्यानंतर इकडे मालती अण्णांना चहा देते. तेवढ्यात ती आतमध्ये जाते आणि मनोज धावत येतो. अण्णा आनंदीची काही तुमचे बोलणं झालं की नाही? माझा कॉल तर तिला लागतच नाही. तेव्हा अण्णा म्हणतो की मी तिला फोन केलेला नाही, पण तू तिला प्रत्येक वेळोवेळी असं का फोन करतो? मनोज म्हणतो की सकाळपासून मला तिच्याशी बोलावेसे वाटत होते, तिची आठवण येत होती. तर अण्णा म्हणतात की आपले ठरले होते ना घरात आनंदीचा विषय काढायचा नाही म्हणून. तेवढ्यात मालती येते आणि काय ओ कसला विषय काढायचा नाही असे म्हणते. तेव्हा अण्णा आणि मनोज एकमेकांकडे बघून खूप घाबरतात. अण्णा घाबरतच म्हणतात की नाही कसला नाही. तेव्हा मालती विचारते की आनंदीचा का, आणि काय ओ का तिचा विषय काढायचा नाही, या घरची लेक आहे ती,
ती. तुम्ही कितीही तिचा विषय नको म्हणून तिला विसरण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी तिला विसरू शकत नाही. माझी नाळ तिच्या बरोबर जोडली गेलेली आहे. माझे मन मला सांगते एक ना एक दिवस ती या दारातून घरी येईन. मी तिची खरंच खूप वाट बघते. एकुलती एक पोर आहे होती माझी. कुठे गेली, कशी असेल खरंच काहीच माहिती नाही. 9 महिने मी तिला पोटात वाढवले. लहानपणापासून प्रत्येक हट्ट मी तिचा पूर्ण केला. तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी तिला जपले आणि आज अशी हरवून बसली की तिची खुशाली करण्याचा सुद्धा काही मार्ग नाही. तेव्हा मालतीला तर आनंदीची खूप आठवण येऊन तिच्या डोळ्यात पाणी येते. अण्णा आणि मनोजला तर खूप वाईट वाटत असते. मालती म्हणते की मला कधी कधी असे वाटते की सार्थक रावांना सुखदाबरोबर लग्न करण्यासाठी लावण्याची आपण खरंच खूप मोठी चूक केली. ते ऐकून तर मनोजला खूप राग येतो. मनोज म्हणतो की अण्णा तुम्ही. अण्णा म्हणतात की नाही मला नाही वाटत की सार्थकराव तसा निर्णय घेतील म्हणून. एक ना एक दिवस आनंदी येईलच. आनंदीची इतकी दिवस वाट बघितली, मग अजून थोडे दिवस ते नक्की तिची वाट बघतील. तेव्हा मालती लगेच खुशून विचारते की अहो तुम्हाला कशावरून वाटते की आनंदी नक्की एक ना एक दिवस घरी येईल म्हणून. तेव्हा अण्णा म्हणतात की नाही मला असेच वाटले. तेव्हा म्हणजे मालती म्हणते की तुम्ही नक्की माझ्यापासून काही लपवत तर नाही ना. आनंदी तुम्हाला भेटली का? तुमची आश्रमात तर तिच्या बरोबर भेट तर झाली नाही ना? तर अण्णा म्हणतात की नाही ग, काय बोलतेस तू? आश्रमात कशी तिची भेट होईल? मी विचारू का कल्याणी मॅडमला की आनंदी आश्रमात आली का म्हणून? अण्णा म्हणतात की मालती काय बोलतेस? आमच्यावर तुझा विश्वास नाही का? मालती म्हणते की मग मला सुद्धा खरं सांगा. तर मनोज सांगायला लागतो. तर अण्णा म्हणतात की खरंच आम्हाला काहीच माहिती नाही. माहित असते तर तुला सांगितले नसते का? तुझ्यापासून कशाला लपवून ठेवू? मनोज आणि अण्णा एकमेकांकडे बघत असतात आणि मालतीचे पूर्ण लक्ष त्या दोघांकडे असते. त्यानंतर इकडे रुंदा आणि शलाका सुकीकडे येतात आणि काय ग तू अजून तुझे सामान पॅक केले का नाही असे म्हणते. सुकी म्हणते की का मी कुठे जाते? रुंदा म्हणते की तुझ्या घरी. शलाका म्हणते की लगेच निघायचे इथून. तुला काय वाटलं की सार्थक तुला हो म्हणेल आणि तू आमच्या डोक्यावर बसेन आणि तू आम्हाला शहाणपणा शिकवशील? तर रुंदा म्हणते की हो हेच प्लॅनिंग आहे ना तुझे? यासाठीच तू इथे आलेली आहे ना? या घरातील लोकांच्या चांगुलपणाचा तू गैरफायदा घेतलास. सुधा एक तर साधी भोळी आहे. तिला गोड बोलून तू फसू शकते परंतु आम्हाला नाही. आम्ही तिच्या इतक्या साध्या भोळ्या नाहीत. सार्थकचा हात धरून या घरात शिरून या घरावर सत्ता मिळवण्यासाठी तू हे सर्व करते. पण तुझे हे स्वप्न मात्र आम्ही कधीच पूर्ण नाही होऊन देणार. कारण समोर आम्ही दोघी जणी आहोत हे कळले ना? आमच्या डोक्यावर आम्ही कुणाला सुद्धा बसून नाही देणार. सुखी मात्र शांतपणे हे सर्व ऐकत असते. रुंदा म्हणते की कोणी तो प्रयत्न जरी केला तर त्याला असे आम्ही डोक्यावरून आपटून खाली पाडू, उभा सुद्धा राहू शकणार नाही. तेव्हा सुकी शांत राहून आपला तडाखा दाखवते आणि त्या दोघींच्या गळ्यात हात घालून म्हणते की रुंदा आंटी आणि शलाका तुम्हाला काय वाटले की मी तुम्हाला घाबरेन? चुकून जरी मला सार्थकने होकार दिला तर तुमच्या डोक्यावर बसून मी मिऱ्या वाटवेन. कळले का? शलाका तर खूप घाबरते. त्यानंतर इकडे आनंदी देवासमोर दिवा लावते आणि सार्थकच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते की देवा त्यांना कायम सुखात ठेव. माहिती नाही की का त्यांना कालपासून मला त्यांची खूप काळजी वाटते आणि ती काळजी घेण्यासाठी मी त्यांच्या सोबत नाही. पण देवा तुला तर सर्व जगाची काळजी असते. माझ्या सार्थक सरांना काही होऊन देऊ नकोस. जे काही वाईट व्हायचे असेल ते माझ्या बरोबर होऊन दे. पण देवा तू त्यांची काळजी घे. देवा मी तुझ्याकडे अजून काही मागणार नाही प्लीज देवा. आणि तेवढ्यात इकडे सुखदाला सार्थक आवाज देतो. तर सुखदा ही रुंदा आणि शलाकाकडे बघत सार्थककडे रूमकडे जाते. त्यानंतर शलाका ही रुंदाला विचारते की आई सार्थक खरंच हिला जर हो म्हटला तर? रुंदा म्हणते की चल आपण जाऊन बघूयात. म्हणून घाईने त्या सुखदा मागे येतात. तर सार्थक हॉलमध्ये असतो. सुखदा तिथे येते तर सार्थक सर्वांना बाहेर बोलावून घेतो. आदर्श विचारतो की सार्थक काय झाले? तर सार्थक म्हणतो की सांगतो. सुद्धा बाहेर येते आणि सार्थकला विचारते की काय झाले? अक्कू म्हणते की अरे दादा काय सांगायचे? तेव्हा सार्थक म्हणतो की हो मला तुमच्या सर्वांच्या समोर काहीतरी बोलायचे. आणि सुखदाला सर्वांच्या समोर म्हणतो की तू काल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला द्यायचे. आणि जे फुलं त्याने आनंदीचे आवडते असतात ते फुलं सुखदाच्या हातात देत म्हणतो की हे नवीन नातं आता फक्त आपल्या दोघांना जपायचे. आणि सुखदा ते फुलं स्वीकारत खूपच खुश होते. सुखदाला इतका आनंद होतो आणि सुखदा सर्वांसमोर त्या फुलांना जवळ घेऊन सार्थकला चक्क सर्वांसमोर मिठीच मारते. आदर्श अक्कू यांना तर खूपच आनंद होतो आणि सुधाला सुद्धा खूप जास्त. परंतु रुंदा आणि शलाका यांचे चेहरे मात्र अगदी पाहण्यासारखे होतात. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये
आनंदी आणि सुखदा ह्या फोनवर बोलत असतात. आनंदी म्हणते की अगं एक महत्त्वाचा विषय तर राहिला. सुखदा विचारते की म्हणजे काय. तर आनंदी सांगू लागते तू तुझ्या खडूस त्या पांढऱ्या घोड्यावरच्या राजकुमाराचा फोटो अजून पाठवलेला नाही. सुखदा तर इतकी खुश होते आणि खरंच अरे यार कल्याणीताई 2च मिनिटं दे, मी आता लगेच पाठवते, अगदी ताजा ताजा. तेव्हा सुखदा लगेच सार्थक जवळ येते आणि एक सेल्फी काढूयात की कल्याणीताईला तुझा फोटो सेंड करायचा म्हणून. ते दोघे लगेच आपला एक मस्त सेल्फी काढतात. तेव्हा सुखदा लगेच तो फोटो आनंदीच्या मोबाईलवर सेंड करते आणि जेव्हा आनंदी तो फोटो पाहते तर आनंदीला धक्काच बसतो आणि आनंदी लगेच ही खाली बसते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.